नमस्कार, मी वृषाली पाटील. शिक्षणाच्या वाटा आमच्या या खास कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, दरवेळेप्रमाणे यावेळीही एक वेगळा विषय घेऊन आले आहे. आज आपण चर्चा करणार आहोत संशोधन आणि समृद्धी या विषयावर आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत GM वारके सर. सर, तुमचं या कार्यक्रमात खूप स्वागत. नमस्कार. चर्चेला सुरुवात करण्याआधी मी सरांची तुम्हाला थोडक्यात ओळख करून देते. GM वारके हे हाय मीडिया लॅबोरेटरीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तसंच मुंबई विद्यापीठातून त्यांनी MSc आणि PhD केलेली आहे. हाय मीडिया ही जागतिक पातळीवर नावाजलेली अशी कंपनी आहे आणि त्यांनी स्वतःच्या संशोधनातून जागतिक पातळीवर अनेक मानांकनं देखील मिळवलेली आहेत. विद्यार्थ्यांनी या क्षेत्राकडे वळावे यासाठी आज ते आपल्याला खास मार्गदर्शन करणार आहेत. सर, सर्वात आधी मला तुम्हाला माझ्या उत्सुकतेपोटी विचारायचं वाटतं की या क्षेत्राकडे वळावंसं कसं वाटलं? नाही, आधीपासून मला यामध्ये संशोधन करायची इच्छा होती. अच्छा. त्यामुळे या क्षेत्रात मी वळलो. खरं सांगायचं म्हणजे मला डॉक्टर व्हायचं होतं, परंतु मला डॉक्टर ॲडमिशन न मिळाल्यामुळे त्यातही मला बॉम्बे युनिव्हर्सिटीमध्ये डॉक्टर व्हायचं होतं. म्हणून मी ठरवलं की ह्या नाही तर त्या मार्गाने डॉक्टर व्हायचं, म्हणून या रिसर्चकडे वळलो मी. आणि ही मी जो सब्जेक्ट घेतलेला आहे तो मायक्रोलॉजी सब्जेक्ट हा त्यावेळेस म्हणजे 1963 साली फक्त 2 कॉलेजात शिकवला जायचा. आणि त्यामध्ये फॉर्च्युनेटली मी भवास कॉलेज अंधेरी इथे इंटर सायन्सला होतो. तेव्हा त्यांच्याकडे फक्त हा विषय शिकवला जायचा, म्हणून मी ह्या विषयाकडे वळलो. इंटर सायन्स झालो, BSc झालो आणि नंतर मला वाटलं की आपल्याला आता अजून पुढे संशोधनात जायला हवं. तर संशोधनात MSc त्यावेळेला फक्त रिसर्च होता, बाय पेपर्स नव्हताच. तर त्यामुळे मला त्यावेळेला गाईडने ॲडमिशन दिली व मी रिसर्च करायला सुरुवात केली. रिसर्च करत असताना मला 6 महिने काहीच मिळत नव्हतं, कारण त्यांनी मला जो विषय दिला होता तो क्लिष्ट विषय म्हणजे मातीपासून जंतू वाढवणे, मातीपासून जंतू आयसोलेट करणे. आता तो विषय क्लिष्ट असल्यामुळे 6 महिने माझे असेच वाया गेलेत. मी अखेर विचार केला हे सोडून द्यावं म्हणजे हा सब्जेक्ट बद्दल सांगायचा. पण नंतर मी विचार केला, जर फॉरेनचे लोक दुसरे शास्त्रज्ञ करू शकतात, मग आपल्यात अशी काय कमी बुद्धिमत्ता आहे की आपण करू नये. मग ह्या उद्देशाने मी पेटलो आणि मग ठरवलं की आपण पूर्ण करायचं. आणि मग नंतर 6 महिन्यानंतर मला पहिला ॲस्पेक्ट मिळाला. म्हणजे जसा कुठल्याही वडिलांना पहिला मुलगा झाला तो जितका आनंद होतो तितकाच आनंद मला पहिला ऑर्गॅनिझम मिळाला मला झाला. आणि नंतर मग मी कामाला लागलो आणि मागे वळून बघितलंच नाही मी आणि पुढेच जात राहिलो. आणि भरपूर मी ऑर्गॅनिझम आयसोलेट केले, कारण माझं फील्ड जे होतं त्यामध्ये निरनिराळे बॅक्टेरिया मातीतून आयसोलेट करायचे. म्हणजे जे बॅक्टेरिया दलदलीत असतात, जे बॅक्टेरिया जे लॉबस्टर असतं त्या लॉबस्टरवर वाढतात, जे बॅक्टेरिया सिल्रोजवर म्हणजे जे आपल्या झाडांच्या खोडांवर वाढतात, अशा प्रकारचे बॅक्टेरिया डायजेस्ट करतात. त्याच्यावर मला काम मिळालं आणि ते मला फार आवडलं आणि नंतर मी पुढेच जात गेलो. तर हे जात असताना मला लक्षात आलं की आपण हे कंटिन्यू करायला पाहिजे. परंतु मी MSc झालो आणि MSc मी 2.5 वर्षात संपवली. मी रॅलीज इंडियामध्ये नोकरीला लागलो. मला जेव्हा नोकरी मिळाली तेव्हा आमच्या प्रोफेसरांनी सांगितलं की तू रिसर्च काय करतोस, अरे इथे कॉलेजच्या प्रिन्सिपलला तुझ्यापेक्षा अर्धा पगार मिळतो, तू इंडस्ट्रीत जा. पण इंडस्ट्रीत गेलो. पण इंडस्ट्रीत माझा प्रॉब्लेम काय झाला की मला मनात सुप्त इच्छा जी राहिली होती, जो माझा रिसर्च करायचा होता तो माझा अपूर्ण राहिला. मग मी सरांकडे सारख्या घिरटा मारायचो की सर मला तुम्ही स्टुडंट घ्या, मला परत घ्या. तर सर म्हणे तू हे करू शकशील का? मी ठरवलं हो मी करू शकेल. मग संध्याकाळी 5 पासून तर रात्री 12पर्यंत काम करायचं. सकाळी 7:15ला ड्युटीवर जायचं. परत शनिवार रविवार माझ्यासाठी मोकळा असल्यामुळे शनिवार रविवार मी काम करायचा. आणि अशा प्रकारे PhD पण मी 2 वेळा संपवली. आणि त्यावेळेला PhDच्या वेळेला तुम्हाला एक फॉरेन लँग्वेज देऊन ती पास व्हावी लागायची. आता तुम्ही जॉब करणार, तुम्ही रिसर्च करणार, वेळ आहे कुठे? आणि दाढी मारता येत नव्हती मला नोकरीमध्ये. मग मी ठरवलं तरी मी मॅनेज केलं आणि त्याप्रमाणे PhD संपवली. PhD संपल्यानंतर मी परत ज्या रॅलीजमध्ये असताना त्या लोकांनी सांगितलं आमच्याकडे 50 डॉक्टर आहेत, तर तुला काय करू आम्ही? म्हणून मग
मी विचार केला आपण ही कंपनी सोडलेलीच बरी, म्हणून कंपनी सोडली आणि दुसऱ्या कंपनीत जॉईन झालो. आता दुसऱ्या कंपनीत जॉईन झाल्यानंतर तिथेही मला जी MSCला PhDला जे रसायनं लागायची, कुठले कल्चर मीडिया, ती रसायनं इम्पोर्ट करावी लागायची. आणि प्रॉब्लेम त्यात असा होता की ती प्रॉडक्ट तुम्हाला 2 वर्ष स्टॉकिंगला ठेवावं लागत होती. त्या कंपन्यांचा त्यावेळेला फक्त एकच कंपनी अशा प्रकारचे कल्चर मीडिया 2 कंपन्या बनवायच्या, पण पर्टिक्युलरली व्हायटॅमिन एस मीडिया ही जगात फक्त एकमेव एक कंपनी बनवायची. त्यामुळे ते दुर्मिळ मिळायचं आणि प्राईसही भरपूर घ्यायचे. आता मी जेव्हा PhD करत असताना, व्हिटॅमिन एसवर काम करत असताना मी स्वतः एक एक केमिकल घेऊन ते तयार करायचा. फारच क्लिष्ट गोष्ट आणि वेळ खाऊ होती. पण त्यात मग तेव्हापासून मला मनात वाटायचं की आपल्या देशामध्ये इतके मायक्रोवेव्स आहेत, मग ते हे प्रॉडक्ट का बनवू शकत नाही. आता तो प्रश्न असा अनुत्तर होता. नंतर मी ठरवलं, मी ज्या कंपनीत गेलो त्या कंपनीचं एकंदर बघितल्यानंतर मला असं वाटायला लागलं, हे जे नॉन टेक्निकल लोक, बिझनेस माइंडेड लोक जर धंदा करू शकतात, ते काम करणारे कोण लोक? आमच्यासारखे टेक्निकल लोक. मग आम्ही फक्त कामं करायची आणि सकाळ संध्याकाळ फक्त फेऱ्या मारायच्या. म्हणून मी विचार केला आपण हे करायचं. त्यावेळेला म्हणजे जवळजवळ साधारण 1970च्या आसपास किंवा 70-75च्या आसपास आपल्याकडे एक पद्धत होती, तुमच्याकडे प्रॉडक्ट नसेल, बनवता येत नसेल तर कोलॅबरेशन करा. बाहेरच्या कंपन्यांशी कोलॅबरेशन करायचं, प्रॉडक्ट बनवायचं आणि ते विकायचं. आता त्याप्रमाणे पण ठरवलं. माझ्याकडे टेक्नॉलॉजी नव्हती, कारण माझा विषय होता मायक्रोलॉजी. कल्चर मीडिया लागणार जर हे रसायन जर लागत असलं तर मी ते करू शकत नव्हतो. मग विचार सर्वात सोपा उपाय काय? आपण हे कोलॅबरेशन मागवायचं. मी एका UK कंपनीला कोलॅबरेशनसाठी विचारलं. त्यांनी सांगितलं भारत देशामध्ये अशा प्रकारचे सोफिस्टिकेटेड प्रॉडक्ट बनवता येत नाही. अर्थात तो मला माझा वैयक्तिक म्हणजे टेक्निकल माणसाचा इन्सल्ट, तसा देशाचा इन्सल्ट वाटला. म्हणजे भारतात हे प्रॉडक्ट बनवू शकत नाही, हे लोक म्हणूच कसे शकतात. म्हणून त्या उद्देशाने मग मी ह्या क्षेत्रात पडलो. आणि पडलो तर त्यामागे इम्पोर्ट सबस्टिट्यूट म्हणून ते प्रॉडक्ट सुरू केलेत आणि आज जवळजवळ 5,000 प्रॉडक्ट मी बनवत आहे. क्या बात आहे सर. म्हणजे तुम्ही जिद्दीने या क्षेत्रात हो, आलात आणि जिद्दीने आलो. सक्सेसफुल झालात. सक्सेसफुल करून दाखवलं मी. नक्कीच सर. सर 50%पेक्षा जास्त ग्रामीण लोकसंख्या असलेल्या आपल्या भारत देशात संशोधनासाठी अजून काय काय करायला हवं? खरं सांगायचं तर म्हणजे मी पण ग्रामीण भागातूनच आलेलो आहे. आणि तुम्हाला आता दिसून आलं असेल की मी ग्रामीण रिसर्च करून पुढे मी इंडस्ट्री कारखाना स्थापन केला आणि आज त्याप्रमाणे आमची भरभराट होत आहे. तर ग्रामीण भागाच्या विद्यार्थ्यांना त्यासाठी भरपूर स्कोप आहे. व ग्रामीण आणि शहरी ह्या लोकांनी एकमेकांशी जोपर्यंत आपण समन्वय साधत नाही, कारण शहरामध्ये संशोधनासाठी विविध प्रकारच्या गोष्टी आहेत, ग्रामीण भागात नाही आहे. किंवा ग्रामीण आणि शहर यांचे दोघांचं कॉम्बिनेशन झालं तर कदाचित हा प्रोग्राम चांगला होऊ शकतो. व त्यातही तुम्हाला सांगायचं, ग्रामीण भागात इतक्या वस्तू आहेत की त्या तुम्ही रिसर्च करू शकतात. कारण आजकाल आपण बघतो की निसर्गाचा प्रकोप होत असतो. आताच तुम्ही बघितलं, रिसेंटली बघितलं असेल की केव्हाही पाऊस येईल, कोणाचे द्राक्ष खराब होतील, कांदे खराब होतील. ह्याचे निराळे विषय असल्यामुळे त्या शेतकरी हवालदिल होतो. आणि हवालदिल झाल्यामुळे त्याच्यापुढे प्रश्न उठतो, मला पुढे काय. तो हतबल झाल्यामुळे मग त्याच्यापुढे प्रश्न होतो. अशा वेळेला तिथे संशोधनाची जरूर आहे. म्हणजे आपण समजून घ्या, केळी आलीत, केळं आपण जास्त दिवस टिकू शकत नाही, बाहेर पाठवू शकत नाही. कारण का आपल्या ती संशोधन केलेलंच नाही. आपण फक्त माल पिकवायचा आणि ते बाजारात विकायचा, एवढंच शेतकऱ्याला माहिती आहे. बाकी ते कसं टिकवायचं ते त्याला माहिती नाही. दुसरं त्याचप्रमाणे कांदे हे सीजनल पीक आहे. कधी भरपूर येतं, कधी येतच नाही. आणि भरपूर आलं तर भाव मिळत नाही, भाव मिळाला नाही तर लोकांना फेकून द्यावं लागतात ते. नक्कीच सर. या संशोधनाबद्दल अजून आपण बोलूच, पण सध्या शिक्षणाच्या वाटामध्ये वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची.